नमस्कार विद्यार्थी मित्र टॉपिक नंबर 14 एलिमेंट्स कंपाउंड अँड मिक्सचर्स आपण शिकत आहोत. पार्ट 2 हा आपण आज व्हिडिओ पाहणार आहोत. त्यामध्ये कंपाउंड, मिक्सचर्स अँड सम सेपरेशन मेथड्स असे 3 भाग शिकायचे आहेत. चला तर मग सुरू करूया. कंपाउंड म्हणजे संयुग. याच्या अगोदर आपण एलिमेंट्स हा भाग पाहिलेला आहे. एलिमेंट्स म्हणजे असे एलिमेंट हे अशा सबस्टन्सपासून बनलेले असतात की ज्यांचे मॉलिक्यूल एक किंवा दोन सारखेच ॲटमपासून बनलेले आहेत. तर कंपाऊंडचा सोपा अर्थ पहिल्यांदा सांगतो. इथे दिलेला आहे द सबस्टन्स फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स इज अ कंपाऊंड. कंपाऊंड म्हणजे 2 किंवा त्यापेक्षा जास्त एलिमेंटच्या रासायनिक प्रक्रियेतून तयार झालेला घटक असतो. हा भाग लक्षात ठेवा. ठीक आहे. जसं की कार्बन डायऑक्साईड आपण म्हणतो. कार्बन डायऑक्साईडचा फॉर्म्युला जर आपण लिहिला तर तो CO2 असं लिहितो. सी म्हणजे कार्बन हा एक एलिमेंट आहे. O2 म्हणजे ऑक्सिजन हा एक एलिमेंट आहे. म्हणजे 2 एलिमेंटच्या केमिकल कॉम्बिनेशनमधून CO2 तयार झाला म्हणजे कार्बन डायऑक्साईड हे कंपाऊंड आहे. असा हा थोडक्यात सोपा त्याचा अर्थ आहे. इथे काही एक्झाम्पल दिले. टेक शुगर इन अ टेस्ट ट्यूब अँड हीट द टेस्ट ट्यूब. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, व्हॉट रिमेन्स बिहाइंड. शुगर जर टेस्ट ट्यूबमध्ये घेतली, त्याला हीट दिली तर त्याचा कार्बन कंपाऊंड शिल्लक राहतो. म्हणजे त्याचा कोळसा शिल्लक राहतो. म्हणजेच कार्बन शिल्लक राहतो. याचा अर्थ कार्बन कंपाऊंड त्याचा शिल्लक राहतो. युझिंग टंग होल्ड मॅग्नेशियम रिबन इन अ फ्लेम अँड ऑब्झर्व व्हॉट चेंजेस टूक प्लेस इन द अबाउट टू एक्सपेरिमेंट. बर्नरवरती किंवा फ्लेमवरती जर आपण चिमट्याने मॅग्नेशियम रिबन जर जाळली तर ती अतिशय प्रखरतेने जळते. म्हणजे ब्राईटली बर्न होते आणि त्याची पावडर शिल्लक राहते. म्हणजे मॅग्नेशियमपासून मॅग्नेशियम ऑक्साईड आणि त्याचे नायट्राईट असे कंपाऊंड तयार होतात. मॅग्नेशियम ऑक्साईड असं कंपाऊंड तयार होतं. म्हणजे ब्लॅक सबस्टन्स जो राहतो तो कार्बन आहे आणि मॅग्नेशियम त्याच. आणि दुसरं बघा काय म्हटले, हाऊ मेनी एलिमेंट्स इज मेडअप ऑफ. आता शुगरमध्ये वेगवेगळे एलिमेंट्स असतात. जसं की सी म्हणजे कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे. पण ते त्यांना हीट दिल्यानंतर त्यापासून कार्बन फक्त शिल्लक राहतो. त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईडमध्ये सांगितलं, कार्बन डायऑक्साईडमध्ये 2 एलिमेंट्स आहेत, कार्बन अँड ऑक्सिजन. म्हणजे कंपाऊंड याचा अर्थ काय, कंपाऊंड म्हणजे 2 किंवा अधिक एलिमेंट्सच्या केमिकल कॉम्बिनेशनपासून जो कोण तयार होतो तो कंपाऊंड असतो. इथे डेफिनेशन दिलेली आहे, सोपी डेफिनेशन आहे. द सबस्टन्स फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स इज अ कंपाऊंड. विच ऑफ these compounds which are an elements water, oxygen, carbon dioxide. वॉटर कंपाऊंड आहे H2O. ऑक्सिजन हे एलिमेंट आहे कारण फक्त O2 आहे, सेम आहे, एकच एलिमेंट आहे. पण H2O मध्ये 2 एलिमेंट आहेत. कार्बन डायऑक्साईड हे कंपाऊंड आहे CO2, 2 एलिमेंट्स त्यामध्ये आहेत, कार्बन आणि ऑक्सिजन. ओके. व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड कॉल. तर कंपाऊंड हे 2 किंवा अधिक एलिमेंटपासून बनलेलं असतं आणि एलिमेंट हे मॉलिक्यूलचे बनलेले असतात. तर कंपाऊंडचं स्मॉलेस्ट पार्टिकलसुद्धा आपण काय म्हणणार, कंपाऊंडचं स्मॉलेस्ट पार्टिकल हे मॉलिक्यूल आहे. सो स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ कंपाऊंड इज मॉलिक्यूल. अ सबस्टन्स इज अ कंपाऊंड ओनली इफ इट्स मॉलिक्यूल्स आर मेडअप ऑफ ॲटम्स ऑफ डिफरंट टाईप्स. म्हणजे कंपाऊंड केव्हा तयार होतो, जर त्याचे मॉलिक्यूल्स वेगवेगळ्या ॲटमपासून बनले असतील. वॉटर इज अ कंपाऊंड. आता वॉटर हा कंपाऊंड आहे. मग सांगितलं H2O. त्यामध्ये कसं आहे, 1 molecule ऑफ वॉटर इज मेडअप ऑफ 2 atoms ऑफ हायड्रोजन H2 म्हणजे हायड्रोजनचे 2 अँड 1 atom ऑफ ऑक्सिजन O. सो वॉटर इज अ कंपाऊंड. विच एलिमेंट हेल्प्स कंबशन. कंबशन म्हणजे ज्वलनासाठी कोणता एलिमेंट, तर ऑक्सिजन हेल्प्स द कंबशन. डज वॉटर हेल्प कंबशन. नो, वॉटर डझंट हेल्प कंबशन. म्हणजे ज्वलनासाठी पाणी मदत करत नाही. आता याचा अर्थ काय सांगितलं बघा. ऑक्सिजन काय करतं, ज्वलनासाठी मदत करतं O. आणि हायड्रोजन H जो आहे वॉटरमध्ये हायड्रोजन तो स्वतः जळतो. म्हणजे हायड्रोजन स्वतः जळतो, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतं. पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यापासून तयार झालेला वॉटर मात्र काय करतं, ज्वलन म्हणजे आग विझवण्याचं काम करतं. म्हणजे एलिमेंटच्या प्रॉपर्टीज आणि त्यापासून तयार झालेल्या कंपाऊंडच्या प्रॉपर्टीज या सारख्याच असतील असं नाही. म्हणजे एखादा जसं कंपाऊंड वॉटर आहे त्याची प्रॉपर्टी काय आहे, तर तो आग विझवण्याचं काम करतो. पण तो ज्यांच्यापासून वॉटर ज्यांच्यापासून तयार झालेला आहे
त्यांच्या प्रॉपर्टीज काय आहेत तर ते आगीसाठी मदत करत असतात. सो हा भाग आपण लक्षात ठेवायचा आहे की हायड्रोजन इज अ कंबस्टिबल म्हणजे तो स्वतः जळतो. ऑक्सिजन हेल्प्स कंबशन, ऑक्सिजन ज्वलनाला मदत करतो. बट वॉटर विच इज फॉर्म बाय कॉम्बिनेशन ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन इज यूज टू एक्सटिंग्विश अ फायर. पण त्यांच्या दोघांपासून तयार झालेलं पाणी मात्र आग विझवण्याचं काम करतं. इन अदर वर्ड्स द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ द कन्स्टिट्यूंट एलिमेंट. म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड संयुगाचे जे गुणधर्म आहेत तो ज्यांच्यापासून तयार झालेला आहे त्याच्यापासून वेगळे असू शकतात. लाईक अन इलिमेंट कंपाऊंड इज ऑल्सो रिटन इन ऑब्लिगेट फॉर्म. जसे इलिमेंट शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिलेत, जसं की कार्बनसाठी सी लिहिलं आहे, ऑक्सिजनसाठी ओ लिहिलेलं आहे, बरोबर, नायट्रोजनसाठी एच लिहिले, तसे कंपाऊंडसुद्धा शॉर्ट फॉर्ममध्ये लिहिले जातात. पण ते लिहिताना अ मोलिक्यूल ऑफ कंपाऊंड इज फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ ॲटम्स ऑफ 2 or more एलिमेंट्स. देअरफोर मोलिक्युलर फॉर्म्युला इज यूज टू रिप्रेझेंट अ कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंड लिहिताना फक्त मोलिक्युलर फॉर्म्युला वापरतात. एलिमेंट्स लिहिताना सिम्बॉल वापरतात. पण कंपाऊंड लिहिताना तो कंपाऊंड ज्या ॲटम्सपासून बनलेला आहे त्याचे सिम्बॉलचा वापर करून मोलिक्युलर फॉर्म्युला तयार होतो. म्हणजे जो मोलिक्यूल तयार होतो त्याचा फॉर्म्युला तयार होतो. मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ इट्स नेम रिटन विथ द हेल्प ऑफ सिम्बॉल्स ऑफ कन्स्टिट्यूंट एलिमेंट्स अँड द नंबर ऑफ रिस्पेक्ट टू ॲटम. जसं की वॉटर आहे बघा, वॉटर कोणकोणते एलिमेंट्स त्यामध्ये असतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. प्रत्येकाचा सिम्बॉल आणि काय, हायड्रोजनचा एच फक्त, त्याचे नंबर ऑफ ॲटम्स काय आहेत 1. त्यानंतर ऑक्सिजन त्याचे नंबर ऑफ ॲटम्स 2, म्हणून फॉर्म्युला कसा तयार झाला H2O. कॅरेक्टरिस्टिक काय आहेत तर पाण्याच्या अनेक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. सोलवंट आहे, युनिव्हर्सल सोलवंट आहे, फायर एक्सटिंग्विशर आहे, अशा त्याचे कॅरेक्टरिस्टिक आहेत. म्हणजे या पद्धतीनं मोलिक्युलर फॉर्म्युला कंपाऊंडचा तयार होत असतो. तसंच सांगितलं की तुम्ही लिहा, सॉल्ट लिहा, खाली इथं येणार सॉल्ट कशा कशापासून बनलेला आहे, त्याचे सिम्बॉल आणि नंबर ऑफ ॲटम्स लिहा, फॉर्म्युला लिहा. हा टेबल जो आहे तो तयार करायला सांगितलेला आहे. ही विद्यार्थ्यांनी माहिती जरा घ्यायची आहे, सर्च करायचं आहे आणि याचे एलिमेंट्स आणि कॅरेक्टरिस्टिक मोलिक्युलर फॉर्म्युला लिहायचे आहेत. पुढे आहे मिक्सचर्स. काय सांगितले, प्रिपेअर अ शरबत. शरबत म्हणजे सरबत तयार करायला सर्वांना येतो. प्रिपेअर अ भेळ, भेळ तयार करता येते. डिड द टेस्ट ऑफ ओरिजिनल इन्ग्रेडियंट्स चेंज ड्यू टू द अबव प्रोसेस. आता सरबत तयार केल्यानंतर त्यामध्ये जे वापरलं आहे आपण, जे मीठ वापरलं आहे, लिंबूचा रस वापरलेला आहे, त्याची चव बदलते का नाही, ती सगळी चव आपल्याला आहे तशीच राहते. भेळमध्ये जे काही इन्ग्रेडियंट्स वापरलेत त्याची चव बदलते का नाही, तर ते आपल्याला ते खाल्ल्यानंतर त्याची प्रत्येकाची चव वेगवेगळी जाणवते. म्हणजे मिक्सचर्समध्ये वेगवेगळे पदार्थ एकत्र होतात पण त्याच्या प्रॉपर्टीज त्याच राहतात. सो मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स ऑर कंपाऊंड. म्हणजे मिक्सचर कसं तयार होतं, फक्त मिक्सिंग नव्हतं. आणि कंपाऊंड मगाशी कसा तयार झाला होता, केमिकल कॉम्बिनेशनने, 2 किंवा अधिक एलिमेंटच्या केमिकल कॉम्बिनेशनने कंपाऊंड तयार होतो. त्याच्यामुळे ज्यात सगळे गुणधर्म चेंज होतात, पण मिक्सचर्समध्ये तसं होत नाही, म्हणून ही व्याख्या आहे. मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स ऑर कंपाऊंड्स. द प्रोपोर्शन ऑफ व्हेरियस कंपोनंट्स इन अ मिक्सचर इज नॉट फिक्स्ड. मिश्रण तयार करताना जे काही घटक वापरतो त्याचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त असू शकतं, फिक्स नसतं. पण कंपाऊंडमध्ये कसं असतं, त्याचं प्रपोर्शन फिक्स असतं. नो केमिकल चेंज टेक प्लेस ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ मिक्सचर. मिश्रण तयार होताना कोणताही केमिकल चेंज होत नाही, पण कंपाऊंड तयार होताना मात्र केमिकल चेंज होतो. नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म. नवीन सबस्टन्स कोणताही तयार होत नाही, पण कंपाऊंडमध्ये नवीन सबस्टन्स तयार होतो. आता हा जो पॅराग्राफ आहे मुद्दाम मी का कंपाऊंड आणि मिक्सचर सांगितले, तुम्हाला प्रश्न येतो राईट डिफरन्स बिटवीन कंपाऊंड अँड मिक्सचर. तेव्हा इथं याची डेफिनेशन आहे तशी तुम्ही कंपाऊंडची लिहायची. कंपाऊंड इज फॉर्म बाय केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स. मिक्सचर इज फॉर्म बाय मिक्सिंग. एक फरक झाला. दुसरा, प्रपोर्शन इन मिक्सचर्स इज नॉट फिक्स्ड आणि कंपाऊंडमध्ये प्रपोर्शन इन कंपाऊंड इज फिक्स्ड. तिसरा, नो केमिकल चेंज टेक प्लेस ड्युरिंग मिक्सचर्स. केमिकल चेंजेस टेक्स प्लेस ड्युरिंग फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड्स.
मिश्रणमध्ये नो न्यू सबस्टन्स फॉर्म, कंपाऊंड्समध्ये न्यू सबस्टन्सेस आर फॉर्म. हे त्याचे 4 मुद्दे फरकाचे आहेत. व्हॉट आर द मिक्सचर्स यूज इन एव्हरीडे लाईफ. दररोजच्या जीवनात आपण कोणकोणते मिश्रण वापरतो, तर आता सांगितले शरबत आहे, बेळ आहे, अशी तर आपण सांगायचे आहेत. आर ऑल मिक्सचर्स युजफुल टू अस. नो. सगळीच मिश्रणे आपल्याला उपयोगाची आहेत का? नाही. हाऊ विल यू सेपरेट ईच कंपोनंट फ्रॉम मिक्सचर ऑफ सेमोलिना, सॉल्ट अँड आयर्न फिलिंग्स. सेमोलिना म्हणजे रवा, मीठ आणि लोखंडाचा बारीक चुरा. हे मिश्रण कसं वेगळे कराल, तर पहिल्यांदा यातून आपण चुंबक फिरवला, मॅग्नेट, तर त्यातला आयर्न सेपरेट होईल. सेम्युल आणि सॉल्ट म्हणजे रवा आणि मीठ एकत्र आहे, ते कसं सेपरेट करणार आपण, तर त्यामध्ये ते सेपरेट करण्यासाठी पहिल्यांदा त्यांच्यामध्ये आपण वॉटर ॲड केलं पाहिजे. पाणी मिसळल्यामुळे त्यातील सॉल्ट काय होईल, वॉटरमध्ये डिझॉल्व होईल. ते आपण उन्हामध्ये ठेवणार किंवा त्याला हीट देणार. हीट दिल्यामुळे काय होणार, पाणी मिक्स केल्यानंतर पहिल्यांदा आपण ते फिल्टर करून घेणार, गाळून घेणार. गाळून घेतल्यामुळे त्यातला रवा वेगळा होईल. आता मीठ वेगळं करायचं राहिलेलं आहे. मीठ वेगळं करण्यासाठी त्याला आपण उष्णता देणार. उष्णता दिल्यामुळे पाण्याची वाफ निघून जाईल आणि फक्त मीठ शिल्लक राहील. म्हणजे या पद्धतीनं आपण हे 3 घटक वेगळे वेगळे करू शकतो. यू माइट रिमेंबर दॅट मिक्सिंग अनवॉन्टेड सबस्टन्सेस इन एनी फूड स्टफ इज कॉल्ड अडल्ट्रेशन. मागे आपण शिकलो अडल्ट्रेशन म्हणजे अन्न भेसळ, की अन्नपदार्थात नको असणारे पदार्थ मिक्स केले की ते भेसळ तयार होते. इन अदर वर्ड्स अन अडल्ट्रेटेड फूड स्टफ इज ऑल्सो काइंड ऑफ मिक्सचर. भेसळ केलेलं अन्न हे सुद्धा एक मिश्रणच आहे जे आपल्यासाठी युजफुल नाही. When an unwanted and harmful substance is mixed with another substance, the resulting mixture no longer remains useful. म्हणजे अनवॉन्टेड सबस्टन्स जेव्हा दुसऱ्या एखाद्या सबस्टन्समध्ये मिक्स केला जातो तेव्हा तो युजफुल राहू शकत नाही. इन सच केसेस वी सेपरेट द अनवॉन्टेड इन्ग्रेडियंट्स फ्रॉम द मिक्सचर. मग अशा वेळेस आपण काय करतो, नको असलेले घटक त्या मिश्रणातून वेगळे करतो. फॉर दिस पर्पज सिम्पल अँड इझी मेथड्स सच ॲज स्ट्रेनिंग. मग सेपरेट करण्यासाठी सेपरेशनच्या काही मेथड्स आपल्याला इथं दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या मेथड्स आपण वापरतो, सच ॲज स्ट्रेनिंग म्हणजे फिल्टरिंग करणे, गाळून घेणे. सिफ्टिंग म्हणजे पाखडणे. पिकिंग म्हणजे निवडणे. सॉर्टिंग म्हणजे वेगळे करणे. विनोविंग, त्यानंतर कॉम्बिंग विथ अ मॅग्नेट म्हणजे चुंबकाचा वापर करणे. सबलिमेशन, सबलिमेशन हे आयोडीन सारखे सबस्टन्स सेपरेट करण्यासाठी वापरले जातात. तर अशा मेथड्सची ही नावं दिलेली आहेत. विच इन्ग्रेडियंट्स फ्रॉम विच मिक्सर्स could be separated by using these methods. We have learned about the properties of matter and effects of heat. These properties are also used for separating the components of mixture. म्हणजे इतरही अनेक पद्धती आहेत ज्यांच्यापासून आपण मिक्सचरमधले घटक वेगळे करू शकतो. तर तीच नावं इथं पुढे दिलेली आहेत बघा. सम मेथड्स ऑफ सेपरेटिंग द कंपोनंट्स ऑफ मिक्सचर. तर वेगवेगळे मिक्सचर सेपरेट करण्यासाठी आता हे विनोविंग आहे, इथं काय पिकिंग आहे, निवडणे आहे, सॉर्टिंग आहे, चाळणे आहे, फिल्ट्रेशन आहे, इथं चर्निंग आहे. म्हणजे या काही त्यातल्या थोड्या मेथड आपल्याला दिलेल्या आहेत. इतरही मेथड तिथं मगाशी आलेल्या होत्या. ठीक आहे, ही नावं लक्षात ठेवायची आहेत, तिथं लिहायची आहेत. आता अशा काही सेपरेशन मेथड्सचा आपल्याला इथं उल्लेख दिलेला आहे. त्यातली पहिली आहे डिस्टिलेशन मेथड. अरेंजमेंट बघा कशी आहे. स्टँड आहे, ट्रायपॉड स्टँड. इथे बर्नर आहे. इथं नेट किंवा वायर गॉज आहे, तारेची जाळी आहे. त्याला एक स्टँड लावलेला आहे. त्या स्टँडला राऊंड बॉटम फ्लास्क आहे, गोल बुडाचा चंबू आहे. त्यामध्ये एक स्टॉपर आहे, रबर स्टॉपर म्हणजे बूच आहे. त्यामध्ये थर्मामीटर लावलेला आहे. त्या राऊंड बॉटम फ्लास्कला एक इन्क्लाइन ट्यूब आहे, म्हणजे अशी तिरकी आलेली एक नळी दिसते. त्या नळीच्या वर एक कंडेन्सर बसवलेला आहे ज्यामध्ये कोल्ड वॉटर आहे. त्यामध्ये काय आहे, कोल्ड वॉटर आहे. त्या इन्क्लाइन ट्यूबच्या खाली एक फ्लास्क आहे, बरोबर आहे. आणि त्या फ्लास्कमध्ये इथं वॉटर कलेक्ट झालेलं आहे. सलाईन वॉटर घ्यायचं. सलाईन वॉटर म्हणजे मिठाचं पाणी या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये घ्यायचं आहे. त्याला हीट द्यायची आहे. इनफ हीट मिळाल्यानंतर काय होणार आहे, इनफ हीट मिळाल्यानंतर त्याचे वॉटर विल टर्न इन टू वेपर. सोपं आहे ना, पाण्याची वाफ होणार. दिस वॉटर वेपर गोज अपवर्ड्स, वरच्या दिशेला जाईल. तिथं आपण टेम्परेचर पाहू शकतो कसं वाढत गेलेलं आहे.
आता वेपर वरच्या दिशेला गेल्यानंतर इथं रबर स्टॉपर आहे, म्हणजे पुढे जाण्यासाठी मार्ग नाही, त्यामुळे ती वेपर कुठे पास होणार, इन्क्लाइंड ट्यूबमध्ये, म्हणजे या तिरक्या नळीमध्ये तिरक्या नळीमध्ये गेल्यानंतर पाण्याची वाफ इथे तिरक्या नळीमध्ये गेल्यानंतर इथं हा कंडेन्सर आहे, म्हणजे कोल्ड वॉटर आहे. त्या कोल्ड वॉटरमुळे काय होणार आहे, कोल्ड वॉटर तिथं आल्यामुळे आतली पाण्याची वाफ थंड होणार, म्हणजे कंडेन्स होणार, आणि ती पाण्याची वाफ बाहेरच्या थंड पाण्यामुळे सांद्रीभवन होणार, म्हणजे कंडेन्सेशन होणार, आणि त्या वाफेचं पुन्हा पाण्यामध्ये रूपांतर होणार आणि ते पाणी या फ्लास्कमध्ये कलेक्ट होणार. संपूर्ण पाण्याची वाफ निघून गेल्यानंतर या बॉटम फ्लास्कमध्ये काय शिल्लक राहील, मीठ शिल्लक राहील. यालाच आपण डिस्टिलेशन मेथड ही आहे, ही आकृती आपल्याला परीक्षेमध्ये येते. डिस्टिलेशन मेथडची ही मेथड कशासाठी वापरला जातात, डिस्टिलेशन मेथड इज ऑल्सो यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर लिक्विड्स, म्हणजे दूषित जे द्रव असतील ते वेगवेगळे करण्यासाठी या इम्प्युअर डिस्टिलेशन मेथडचा वापर केला जातो. ओके, नेक्स्ट आहे सेपरेशन मेथड. आता ही कशासाठी वापरली जाते, सेपरेशन मेथड इज यूज फॉर सेपरेशन ऑफ टू इमिसिबल लिक्विड्स. इमिसिबल म्हणजे जे दोन लिक्विड एकमेकांमध्ये मिसळू शकत नाहीत ते. आता इथे हा स्टँड आहे, हा सेपरेटिंग फनेल आहे, बरोबर आहे, सेपरेटिंग फनेल आहे. त्या सेपरेटिंग फनेलमध्ये दोन इमिसिबल लिक्विड्स आहेत, केरोसिन अँड वॉटर आहे. इथं हा स्टॉपकॉक आहे, बीकर आहे. सेपरेटिंग फनेलमध्ये केरोसिन अँड वॉटर मिक्स करायचं आहे, ते थोड्या ते अनडिस्टर्ब ठेवायचं आहे, तसंच ठेवायचं आहे. इथं काय होईल, हेवियर लिक्विड हा खाली राहील, म्हणजे जड जे आहे ते खाली राहील, आणि लाईट लिक्विड हा वरती राहील, म्हणजे पाणी हे जड असतं ते खाली जमा होईल आणि केरोसिन हे हलकं असतं ते वरती जमा होईल. सेपरेट दोन लिक्विड्स आपल्याला दिसतील. हे थोडा वेळ असंच ठेवल्यानंतर दोन सेपरेट लिक्विड्स आपल्याला अशा पद्धतीने फॉर्म झालेले दिसतील. त्यानंतर हा स्टॉपकॉक रिलीज करायचा आहे आणि वॉटर काय करायचं आहे, आपण इथे कलेक्ट करायचं आहे. सगळे वॉटर कलेक्ट झालं की स्टॉपकॉक परत बंद करायचं आहे आणि जेणेकरून केरोसिन सेपरेट होईल. म्हणजे ही सेपरेशन मेथड असं म्हटलं जातं. इमिसिबल लिक्विड्सला, म्हणजे दोन वेगवेगळे लिक्विड आहेत जे एकत्र येऊ शकत नाहीत, ते असे सेपरेट करण्यासाठी सेपरेशन मेथडचा वापर केला जातो. थर्ड आहे सेंट्रीफ्यूज मेथड. थोडी माहिती आहे का आता पहिल्यांदा. टर्बिड वॉटर म्हणजे गढूळ पाणी, इंक, मिल्क, बटर मिल्क, ब्लड आर मिक्सचर्स ऑफ लिक्विड्स अँड इनसोल्युबल सॉलिड. म्हणजे ही जी नावं सांगितली, टर्बिड वॉटर, इंक, मिल्क, बटर मिल्क, ब्लड, हे लिक्विड आणि इनसोल्युबल सॉलिड यांचं एक मिश्रण असतं. आता त्यातलं गढूळ पाणी जर आपण थोडा वेळ तसंच ठेवलं तर त्यातले सॉईल पार्टिकल्स तळाला जमा होतात आणि वरती पाणी राहतं. याला सेटलिंग मेथड असं म्हणतात, बरोबर आहे. पार्टिकल्स ऑफ मिल्क ऑर इंक हाऊएव्हर डू नॉट सेटल इवन बिंग लेफ्ट अनडिस्टर्ब. पण गढूळ पाण्याचा सेटलिंग मेथडने सेपरेट करता येईल, पण इंक, मिल्क याचे जे पार्टिकल्स आहेत ते सेटलिंग मेथडने सेपरेट करता येत नाहीत. कारण का, पार्टिकल्स ऑफ सॉलिड इन सच मिक्सर्स व्हेरी टायनी अँड लाईट. कारण का त्यांचे जे कण आहेत, म्हणजे शाईमध्ये किंवा दुधामध्ये यांचे जे कण आहेत ते अतिशय लहान असतात, हलके असतात. त्यामुळे ते सेटलिंग मेथडने सेपरेट करता येत नाही, आणि त्यासाठी ते सेपरेट करण्यासाठी आपल्याला फिल्ट्रेशन किंवा सेटलिंग या मेथड वापरता येत नाहीत, आणि म्हणून त्यासाठी सेंट्रीफ्यूज मेथड वापरली जाते. बघा, ब्लड टेस्ट करण्यापूर्वीसुद्धा सेंट्रीफ्यूज मेथडने त्यातले काही सॉलिड पार्टिकल्स वेगळे केले जातात. हीच मेथड म्हणजे असेच मशिनरी ब्लड टेस्ट लॅबोरेटरीमध्ये सुद्धा असतात. ओके, मग तिथे सेंट्रीफ्यूज मशीन्स असतात. या पद्धतीचे सेंट्रीफ्यूज मशीन, इलेक्ट्रिक सेंट्रीफ्यूज मशीन असतात, जे काय करतात, त्या मिक्सचरमधील सॉलिड त्या लिक्विडपासून सेपरेट करतात. त्यामध्ये एक डिस्क असते, म्हणजे इथे एक चकती आहे तशी असते, जी ग्रेट स्पीडने म्हणजे अतिशय वेगाने ती फिरत असते. अँड देर इज अ प्रोव्हिजन टू अटॅच टेस्ट ट्यूब्स ॲट द रिम ऑफ डिस्क. आणि या रिमला, कडेला इथं बघा टेस्ट ट्यूब ठेवलेले आहेत. टेस्ट ट्यूब ठेवण्याची सुद्धा सोय असते, बरोबर आहे. असा हा मॅन्युअल सेंट्रीफ्यूज आहे, म्हणजे आपण हाताने हे वेग त्याला देऊ शकतो. इथं टेस्ट ट्यूब ठेवलेले आहेत. हे इलेक्ट्रिक आहे, ज्या त्यामध्ये ऑटोमॅटिक ते काय होतात, ग्रेट स्पीडने डिस्क फिरत असते. आता इथं होतं काय बघा, जेव्हा त्या ग्रेट स्पीडने फिरतात, मॅन्युअली असेल किंवा इलेक्ट्रिक सेंट्रीफ्यूजला असेल. आता हे लिक्विड आपल्याला दाखवलेलं आहे. ह्या लिक्विडमध्ये हे सगळे सॉलिड पार्टिकल्स त्या लिक्विडमध्ये मिक्स झालेले आहेत. पण जेव्हा ते ग्रेट स्पीडने फिरतात
तेव्हा काय होतं त्यातले एवढी स्पीड किंवा एवढं प्रेशर जनरेट होतं की त्यामुळे जो फोर्स जनरेट होतो त्यामुळे काय होतं त्यातले सॉलिड्स जे आहेत ते एका कडेला जाऊन थांबतात आणि त्या लिक्विडपासून ते सॉलिड पार्टिकल्स वेगळे होतात आणि मग आपल्याला ते उरलेला जो लिक्विड आहे तो टेस्टिंगसाठी किंवा फर्दर ॲक्टिव्हिटीसाठी वापरता येतो. म्हणजे या पद्धतीने ही सेंट्रीफ्यूज मेथड आपल्याला डिस्क्राईब केलेली आहे. नेक्स्ट आहे फोर्थ आहे लास्ट क्रोमॅटोग्राफी. इफ 2 or more substances are dissolved in small proportion in same solution, म्हणजे एखाद्या सोल्युशनमध्ये 2 किंवा अधिक सबस्टन्स एकत्र आलेले असतील तर ते सेपरेट करण्यासाठी क्रोमॅटोग्राफीचा वापर होतो. दिस मेथड इज यूज इन फार्मास्युटिकल सायन्स, फार्मास्युटिकल सायन्स, फॅक्टरीज अँड सायंटिफिक लॅबोरेटरीज फॉर डिटेक्टिंग न्यू इंग्रेडियंट्स फॉर आयडेंटिफाईंग सेपरेटिंग कंपोनंट्स ऑफ मिक्सचर. म्हणजे फार्मास्युटिकल सायन्स लॅबोरेटरीजमध्ये नवीन पदार्थ एखादा जर एखाद्या लिक्विडमध्ये ॲड झालेला असेल तर तो फाइंड आउट केला जातो. आता इथं काय केलेलं आहे बघा, ही क्रोमॅटोग्राफीची मेथड आहे, ही अरेंजमेंट आहे. स्मॉल बीकर आहे, सम वॉटर आहे, त्यामध्ये टेक रेक्टँग्युलर पीस ऑफ फिल्टर पेपर, हा रेक्टँग्युलर फिल्टर पेपर घेतलेला आहे. त्यावरती एक स्पॉट ऑफ इंक आहे, म्हणजे शाईचा एक स्पॉट दिलेला आहे 2 सेंटीमीटर अंतरावरती, एजपासून इथून 2 सेंटीमीटर अंतरावर. कीप दिस पेपर अपराईट इन द वॉटर इन द बीकर, हा पेपर इथे या पाण्यामध्ये बीकरमध्ये ठेवायचा आहे. प्लेस अ लीड म्हणजे झाकण त्यावरती लावायचं आहे. आफ्टर सम टाइम स्पॉट ऑफ इंक इज सीन टू हॅव रायझन अँड कलेक्टेड ॲट द पर्टिक्युलर हाईट ऑन द फिल्टर पेपर. थोड्या वेळ काय होतं की तो इंक स्पॉट आहे तो वरच्या दिशेने आपल्याला गेलेला दिसतो, राईज झालेला दिसतो, वाढत गेलेला दिसतो फिल्टर पेपरचा ठराविक अंतरावर. ओके. If there are 2 or more constituents of different colors in the ink, they will seen have to risen to different heights. मग जर त्या इंकमध्ये वेगवेगळ्या रंगाचे जर घटक असतील तर ते सुद्धा वेगवेगळ्या अंतरावरती ते सगळे घटक त्या रंग आपल्याला स्पॉट बघायला मिळतात. म्हणजे हा इंक ओरिजिनल होता, इथे पिंक दिसतोय, ब्ल्यू, ऑरेंज, ओके, लाईट पिंक किंवा रेड, येलो, असे वेगवेगळे कलर त्या वेगवेगळ्या हाईटवरती आपल्याला गेलेले दिसतात. ओके. मग हा एक्सपेरिमेंट आपल्याला चॉकच्या मदतीने म्हणजे खडू, एका संपूर्ण खडूच्या मदतीने सुद्धा करता येतो. म्हणजे याला मेथडला क्रोमॅटोग्राफी असं म्हटलं होतं. आपल्याला डे टू डे लाईफला हा जास्त उपयोगी नाही, पण फार्मास्युटिकल सायन्स लॅबोरेटरीमध्ये याचा जास्त उपयोग होत असतो. तेव्हा या पद्धतीनं या मेथड्स ऑफ सेपरेशन आहेत, क्रोमॅटोग्राफी, सेंट्रीफ्यूज, सेपरेशन अँड डिस्टिलेशन, या चारहींची माहिती वाचन करायचं आहे आणि आकृत्या ज्या आहेत त्या पाहायच्या आहेत. जनरली डिस्टिलेशन, सेपरेशन या आपल्याला विचारल्या जातात. हे दोन्ही जे पार्ट आहेत या टॉपिकचे ते व्यवस्थित पाहायचं आहे. दुसरं म्हणजे पुस्तकातील टॉपिकचं वाचन करायचं आहे. मध्ये मध्ये जे पोटप्रश्न आहेत त्यांची उत्तरं मी सांगितलेलीच आहेत, ती पुन्हा एकदा रिवाईज करायची आहेत आणि या सर्व माहितीवरून तो जो एक्सरसाइज आहे तो व्यवस्थित सॉल्व करायचा आहे, त्याचं वाचन करायचं आहे. या आठवड्यामध्ये हा अभ्यास आपण पूर्ण करायचा आहे. ओके. थँक्यू व्हेरी मच.